त्याचबरोबर आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. राजवीर 11 आणि प्रतिस्पर्धी प्रिन्सेस शकीला या दोन संघांमध्ये हे बॅटल चालू आहे. समीर सावंत आणि त्याचबरोबर दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पहिल्यांदाच टेनिस क्रिकेट विश्वातील चमचमता तारा किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या दापोलीकर. किरण पवार पहिल्यांदा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळताना आम्हाला दिसत आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय ओमकार मोरे एक शानदार गोलंदाज आहे. यॉर्कर चेंडू टाकण्याची स्पेशालिटी राहिली आहे. सुभाष राठोड आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. सुभाष राठोड. चांगला फटका आहे. दापोलीचा डेव्हिड वॉर्नर या नावानं नक्कीच प्रसिद्ध असणार समीर सावंत. ओमकार मोरेवरती तो आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहतोय तर किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पहिल्यांदा खेळताना दिसत आहेत. राजवीर 11 या टीम कडून ऑल इंडिया ओपन आयकॉन या भूमिकेमध्ये आज निश्चित खेळताना दिसत आहेत. एकंदरीत ओमकारच्या विरुद्धामध्ये काय रणनीती असू शकेल. पॉवर प्लेचं षटक आहे. फिल्डिंग पोझिशन डिफरंट विकेट डीपला अगदी निश्चित तैनात केला गेलेला आहे. हो यावेळेचा बॉल आपण पाहतोय जोरदार लाऊडली अपील केली जाते. मोठी अपील होती परंतु नक्कीच माहित आहे या विकेटचं महत्व अनेकांना. कारण जर का इथे किरण सेट झाला ना ती कोणत्याही क्षणाला मोठे तो स्ट्रोक घेऊ शकतो. स्ट्रेंथ आहे त्या खेळाडूचे. किरणला आपण सातत्यानं अनेक मोठमोठे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो. टेनिस क्रिकेट विश्वातील चमचमता तारा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळतोय. सुभाष राठोड कॉमेंट्री बॉक्स कडे आपण संपर्क साधा. यॉर्क लेन्सचा बॉल आहे. वा ओमकार वा सटीक यॉर्कर आहे. यॉर्क लेन्सचा बॉल ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रिन्सेस शकीला या टीमचा देखील हा घातक गोलंदाज. आतापर्यंत प्रभावित केले. किरणला थांबवण्याचं काम निश्चित केलंय. कमालचा बॅटर आहे. ओ यावेळेचा पूल बनलाय सक्सेसफुल. चेंडू इन टू द फॅन्स. 6 रन षटकार. बघा थोडासा वेळ जाऊ दिलाय. किरणनं थोडासा वेळ जाऊ दिला. पहिला चेंडू अगदी पडल्यानंतरला खालच्या बाजूला बसला. दुसरा यॉर्क लेंथ वरती होता आणि तिसरा बॉल जसा शॉर्ट बॉल मिळाला लगेचच पूल केला आणि पूल सक्सेसफुल बनला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील ते बनवू शकतील. यष्टीरक्षक जतीनदादा सालगावकर आहेत. त्याचबरोबर एकंदरीत आकाश सकपाळ या टीमचा देखील महत्वपूर्ण प्लेयर आहे. तर समोर ओमकार गोलंदाजी करतोय किरण पवार यांच्या विरोधामध्ये. थांबवण्याचा चेंडू अगदी निश्चित. चेंडूला सन्मान दिलाय. अगदी खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. प्रभावित करणारे हे षटक आहे. षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 7 रन्स विदाउट लॉस. 7 रन्स झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये.
कमालची बॅटिंग तिथे चालू आहे, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. ओमकारच्या माध्यमातून पहिलं षटक योग्य टप्प्यावरती चेंडू यॉर्क लाईनचे प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं. त्याचबरोबर आता समीर सावंत दापोलीचा डेव्हिड वॉर्नर या नावाने प्रसिद्ध आहे खेळाडू. तर समोर गोलंदाजी मार्क वरती आपण बॉलरला पाहतोय. आकाश सकपाळ दापोलीचा हिरा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एन कडून तो गोलंदाजी करताना दिसतोय. षटक क्रमांक दुसरा समीर सावंत बनाम आकाश सकपाळ बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल पाहायला मिळू शकणार आहे. दोन्ही सलामीवर फलंदाज धुरंधर आहेत. डावीचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का, चेंडूपर्यंत पोहोचणार का, परंतु या सक्सेसफुल डिलिव्हरी समीर सावंत एक चुकीचा फटका खेळत मैदानाच्या बाहेर. एक मोठा धक्का बसला निश्चितच आपण बघितलं तिथे. ट्वेल्थ मॅन अक्षय आपला 12th मॅन कंपल्सरी पाठवून द्या. राजवीर 11 12th मॅन संजू नंबर 3 वरती संदेशला पाठवलं जात आहे. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये निश्चित हा खेळाडू धुमकूळ घाताना दिसू शकेल का. हा देखील डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दापोली चॅम्पियन लीग सीझन 4 2026 चे मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. मुख्य प्रायोजक आपण पाहतोय साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदया, त्याचबरोबर सहप्रायोजक शीतल फाउंडेशन रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर सर, त्याचबरोबर आयोजक बाबा पवार सर, साईराजी देसाई सर, शेखरदादा आगरे यांच्या माध्यमातून आयोजन करण्याची संपूर्ण स्पर्धा पर्व 4 मध्ये येऊन पोहोचलोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. अगदी चांगला गतीचा वापर केला गेला, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. 1 रन्स घेतलाय, प्रयत्न 2चा असेल आणि चेंडू कदाचित तिथे किती रन्स मिळून जातील या सोय, आणि इथे या पहिल्याच बॉल वरती संदेशला 4 रन्स मिळालेले आहेत. चौकार येतोय. टेटवली सारख्या अगदी छोट्याशा गावामधून बिलॉंग करणारा आपल्याला हा संदेश पाहायला मिळतोय. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. अनेकांची स्वप्न आहेत की ऑल इंडिया ओपनचे आयकॉन आहे, त्यांच्या समोर आम्हाला खेळायचं आहे, आणि अनेक खेळाडूंचे स्वप्न आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. त्याच्या मागचं कारण म्हणजे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी आहे. त्यांच्या माध्यमातून निश्चितच अशा प्रकारचं सांगितलं की ऑल इंडिया ओपनचे तुम्ही 2 खेळाडू तुमच्या टीम मध्ये घेऊ शकता. स्विच हिट आहे संदेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू 1 2 3 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 रन्स. खरंच कौतुक करावं लागेल संदेश यांचं. आकाश सकवाळ सारख्या गुणवान गोलंदाजावरती आपण आक्रमण करताय. ज्याला दापोलीचा हिरा या नावानं संबोधित करतो असा आकाश सकवाळ या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरलेलं आहे. सुरुवातीचा चेंडू आपण बघतोय तर विकेट आली, त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार. डावीचा बॉल संदेशनं आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 रन स्थिती मिळून जाईल. प्रयत्न 2चा होणार का, हा आनंदाचा मामला आहे. 1 रन घेता जाईल. किरण पवार ऑन स्ट्राईक मार्क वरती. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे प्रहार बघायला मिळू शकतील का.
नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एंड कडून तो बॉलिंग करताना दिसेल. आणि आकाशला माहित आहे की अगदी संकटामधून आपल्या टीमला कसं सावरायचं. ज्याला खऱ्या अर्थानं आमच्या दापोलीतला महानतम खेळाडू म्हणजे जतीन दादा सालगावकर, ज्यांच्या अगदी एकंदरीत तालमीमध्ये अनेक खेळाडूंना घडवलेला आहे, असा प्लेअर म्हणजेच आपल्याला जतीन दादा सालगावकर यष्टींच्या मागे दिसत आहेत. यावेळेचा बॉल जोरदार अपील केली जातीये. ऑफिशियल्सनी देखील सांगितलं की बॅटचा स्पर्श झालेला आहे त्या बॉलला. राजकारणासह 1 रन मात्र मिळून जाईल खात्यामध्ये. संघाचं स्कोरबोर्ड 17 या आकडेवरती पोहोचलाय. षटकातील शेवटचा बॉल आहे. सुरुवात तर चांगली केलेली आहे. कि हमें इतना शक्ति देना जाता कि मन का विश्वास कमजोर ना होना, हम चल रहे उस नेक रास्ते पर, हमसे भूलकर भी वो भूल ना होना. कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पीस करून टाकले. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? पण तो चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येणार नाही. तोपर्यंत थ्रो केला जाईल. या बॉलवरती इथे रन्स मात्र मिळून जात आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 राजवीर 11 19 ला 1 राजवीर 11. एकोणीस रन झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपल्यानंतर आपण जाऊयात एकंदरीत 4 चेंडूंमध्ये 11 रन्स वरती संदेश खेळत आहेत. तर किरण पवार 5 चेंडू फेस करत असताना 7 रन्स वरती खेळत आहेत. ओमकार पुन्हा एकदा तयार असेल. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून टाकलं जाईल. डावखुऱ्या शैलीचा बॉलर आहे किरणच्या विरोधामध्ये. यावेळेसचा बॉल नॉट फुल टॉस. चेंडू चाललाय 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 सीमा रेषेच्या बाहेर. इथे षटकार येतोय. ओमकार वरती अगदी निश्चित तुटून पडला पहिल्याच बॉल वरती. किरणच्या माध्यमातून येतो सिर्फ झाके. मित्रो पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. खऱ्या अर्थानं दापोली चॅम्पियन लीग 2026 पर्व 4 दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये निश्चित सक्सेसफुल ठरतंय. यॉर्कलेन्सचा बॉल ऑफला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन तिथे मिळतोय. स्ट्राईक रोटेट होते. पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मक दृष्टिकोन वाला क्रिकेट. सिक्सर आल्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान अगदी दिला. ऑफला चांगला ड्राईव्ह केला. 1 रन निश्चित खात्यामध्ये जोडले जातोय. आणि आता संदेशला देखील त्यांनी स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. समीर सावंत स्वास्थ्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. नंबर 3 वरती संदेशला पाठवलं. त्यांनी भरपूर फायदा घेतलाय. यावेळेसचा बॉल निश्चित लॉंग द कार्पेट खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन मिळून जाईल. प्रयत्न 2चा आहे परंतु 1च रन घेतला जातोय. एका धावेवरती समाधानी संतुष्ट मानावं लागतंय. आकाशने एक महत्वपूर्ण ब्रेक तो निश्चित दिला होता. समीर सारख्या विस्फोटक फलंदाजाला त्यांनी बाद केलं परंतु ओमकार
कदाचित दुखापतग्रस्त दिसत आहेत. कोण आहेत ऑलरेडी ओपनचे? ओमकार थोडे दुखापतग्रस्त दिसत आहेत, रेस्ट करतील.
उसामाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलेला आहे, तर समोर आपण पाहतोय तर किरण असेल, बस वर्सेस बेस्ट असं बॅटल. ऑल इंडिया ओपन चे आयकॉन आहेत, एका बाजूला आपण बघतोय. मंडणगड तालुक्यातील वलुते गावातील हा देखील एक धुरंधर प्लेअर म्हणजेच आपला उसामा दिसतोय, पाहायला मिळतोय. उसामा बनाम किरण पवार असं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल बघायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडू अगदी तितकेच शानदार आहेत. येस, पहिलाच बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, सक्सेसफुल डिलिव्हरी आणि चेंडू मात्र इथे अगदी दम तोडतोय. सुमेश जाधव याच्या हातामध्ये चेंडून जीव सोडलाय आणि महत्वपूर्ण विकेट म्हणजे किरण पवार बॅक टू द पॉइंट. उसामा दुसऱ्याची शानदार कामगिरी. चला, बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर नंबर 4 वरती किरण पवार बाद झाल्यानंतर अक्षय तावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जिल्हा पुणे, तालुका बारामती आणि मोरेगावचा हा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पहिल्यांदाच खेळत असताना अक्षय तावडेला आपण पाहतोय, पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. बारामती तालुक्याचा हा स्टार प्लेअर, मोरेगावाची शान, नक्कीच बाण पाहायला मिळते. दापोलीचे ऐतिहासिक आझाद मैदान गाजवण्याच्या दृष्टीने ते दाखल झालेत. किरण पवार अगदी आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युट करत मैदानाच्या बाहेर गेले. यावेळेसचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे आपण पाहतोय तर सक्सेसफुल डिलिव्हरी, विकेटचं पतन झालंय. संदेश देखील मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. तीन षटकांचा खेळ देखील तिथे समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 आकडेवरती. 3 महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद झाले. थोडीशी नाजूक परिस्थिती आपल्याला राजवीर 11 या टीमची पाहायला मिळते आणि नंबर 5 वरती आता अक्षय निवाते, पालघर एक्सप्रेस या नावाने त्यांना संबोधित करतो. हा देखील विस्फोटक फलंदाजाच्या यादीमधला एक शानदार क्रिकेटपटू आहे. अक्षय तावडे आणि अक्षय निवाते ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनीलजी चव्हाण आणि सुनील पानकर यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. एकंदरीत आपण पाहतोय दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4
ऑल इंडिया ओपनच्या आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतात, ज्याच्यामध्ये अक्षय तावडे देखील आपल्याला पाहायला मिळतील. हा चालेल की. तर समोर गोलंदाजी मार्क मध्ये आपल्याला असद बघायला मिळत आहेत. नंबर 4चं षटक असदच्या माध्यमातून टाकलं जाईल. अक्षय तावडेच्या विरुद्धामध्ये पहिलाच बॉल. यावेळेचा बॉल अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळेल आणि स्कोरबोर्ड थोडं पुढे सर्कल 29 ऑन बोर्ड. यावेळेचा बॉल देखील अलोंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न असू शकेल. एक रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. दोन्ही अक्षय आहेत. मग अक्षय निवाते, अक्षय तावडे ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये असेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक चांगला टोटल उभा करण्यासाठी मोठे फटके घ्यावे लागतील. आणि खऱ्या अर्थाने एसटीच्या मागे देखील मिस्टर मास्टर माइंड जतीनदादा सालगावकर यांना आपण पाहिलंय. ओमकार मोरे अगदी दुखापतग्रस्त झाल्यानंतर लगेचच उसामा यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला, ज्यांनी महत्वपूर्ण विकेट देखील घेतली. किरण पवार चांगले सेट झाले होते, ते मैदानाच्या बाहेर गेले. यावेळेचा प्रयत्न शानदार आहे. खरंच कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. एफर्ट्सचे संपूर्ण नंबर द्यावे लागतील या खेळाडूला. वेल स्टॉप म्हणावं लागेल. आपल्या टीमसाठी निश्चित रन्स वाचवले तिथे. संघाचं स्कोर बोर्ड आतापर्यंत पुढे सरकत असताना 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 4थं षटक चालू आहे. आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं जयराम जाधवचं जे अर्धशतक तुफानी खेळ सादर केला होता जयरामनं. यावेळेचा बॉल अगदी ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनच्या परिसरामध्ये. एक रन्स खात्यामध्ये जोडला जातोय. सातत्यानं हे चांगलं क्रिकेट आहे, कारण मागच्या षटकामध्ये विकेट गेले. पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी अजून देखील तुमच्याकडे 2 षटकं बाकी आहेत. हे षटक थोडस धीमा गतीने निश्चित खेळलं जाते. ओ यावेळेचा बॉल निकेच चाललाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. डीसीएल बँड सिक्सर अक्षय तावडेच्या बॅटमधून. अगदी दूरवरून या संपूर्ण स्पर्धेसाठी का खेळण्यासाठी मी आलो आहे. आणि ऑल इंडिया ओपनचा आयकॉन देखील आज राजवीर 11 या टीमच्या ओनरनी मला का बोलवलंय हे सांगण्याचा प्रयत्न आता अक्षय देखील करतायत. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. 39 आकड्यावरती संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. मी बारामती मधून का आलोय या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळण्यासाठी हे दाखवण्याचं काम निश्चित आता अक्षयने केलंय. असदकडे देखील एकंदरीत दापोलीच्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव तर आहे. आजच्या दिवसामध्ये अक्षय नावाची चर्चा होते. आता अक्षय मांडवकर चेंडू अडवत आहेत, त्याचबरोबर अक्षय तावडे षटकार निश्चित ठोकतायत. तर समोरच्या दिशेने अक्षय निवाते देखील नॉन स्ट्राईकला आहेत. अक्षय एकाच मॅच मध्ये भरपूर वर्ष अक्षयची आपण चर्चा करतोय. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता ऑफरूमच्या बाहेरच्या बॉलला, पण तो षटक क्रमांक 4चा खेळ देखील तिथे समाप्त झालाय. लॉस ऑफ 3 विकेट्स, 39 रन्स ऑन बोर्ड. 39 रन झालेले आहेत 4 ओव्हर नंतर.
त्यावेळेस आपण बघतो आकाश आणि अक्षय हे बॅटल पाहायला मिळणार आहे. आकाश सकपाळ या एंड कडून स्पेशली आता गोलंदाजी करतोय. एक लाजवाब गोलंदाज आहे. या टीमचा महत्वपूर्ण प्लेअर दाफुलीचा हिरा या नावानं संबोधित करतो या खेळाडूला आम्ही. स्टार प्लेअर राहिलाय. तर समोर अक्षयच्या विरोधामध्ये अक्षय तावडे तयार असतील पुढचा चेंडू खेळण्यासाठी. आकाश सकपाळ यांच्या विरोधामध्ये यावेळेसचा बॉल येतोय डाऊन द ग्राउंड. चेंडू आउट ऑफ द पार्क. अक्षयच्या बॅट मधून सुमधुर फटका सिक्सर. 6 रन. हॅलो चेक. आता या ठिकाणी कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस केलाय. अक्षरशः अगदी नक्कीच फसवा चेंडू टाकलाय. दोन्ही खेळाडू तितकेच मातब आहेत. म्हणजेच एकंदरीत आपण बघायला गेलो तर आकाशला देखील माहित आहे मागचा चेंडू स्लॉट मध्ये होता. हा चेंडू थोडासा अगदी कमी गतीचा टाकला होता. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती. यष्टीरक्षक देखील जतीन दादा सालगावकर अगदी चतुर आहेत. प्रचंड अनुभवी क्रिकेटर आमच्या दापोली तालुक्यातील. यावेळेचा बॉल फुल टॉस आहे. कदाचित चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर, परंतु आपण बघतोय इथे विकेटचं पतन. एक मोठा धक्का बसतोय. इथे ऑफिशियली यांच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर बाद होणार आहे. इथं विकेटचं पतन. अक्षय देखील मैदानाच्या बाहेर. अक्षय तावडे मैदानाच्या बाहेर. आकाशाची काय गोलंदाजी आहे. 2 विकेट त्यांच्या माध्यमातून घेतल्या गेल्यात. प्रिन्सेस शकीला या टीमचा हा धुरंधर प्लेअर आहे. कॅमेरामॅनच्या माध्यमातून सर्व दापोलीकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी त्यांचं देखील ते छायाचित्र आपण कैद करतोय. बॅटिंग साठी नंबर 6 वरती अविनाश तांबे. विस्फोटक फलंदाजांपैकी हे देखील एक आहेत. 5व्या षटकामध्ये आकाश यांची कमालची गोलंदाजी कमबॅक करून दिलाय. रन स्कोरबोर्डला लागलेले आहेत. अविनाश तांबे यांना पाठवलंय. राजवीर 11 या टीमचा हा देखील एक शानदार प्लेअर आहे. पुढचा बॉल. पहिलाच बॉल अविनाशच्या बॅट मधून नक्कीच विनाशकारी स्ट्रोक आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील 6. डीसेल ब्रँडेड षटकार. आणि टीमचा स्कोर आता जाऊन पोहोचलाय 52. या आकड्यावरती 52 रन झालेले आहेत. राजवीर 11 या टीमचे एकंदरीत 52 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. या षटकात येला शेवटचा बॉल शिल्लक आहे. अविनाश जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय. शॉर्ट बॉल आहे. तिकडे बाउन्सर टाकलाय. फ्रंट फुटचा वापर केला होता. 5 षटकांचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 4 विकेट्स. 52 राजवीर 11.
यापुढे बॅटल होईल दानिश वॉरियर्स विरुद्ध कृष्णराज. सो बोथ कॅप्टन आपण तयार राहायचं. या मॅच नंतर या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. बॉलर कोण आहे? यावेळीचा बॉल देखील स्विच हिट खेळत असताना चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर अक्षय निवातीच्या बॅटमधून येतोय. शानदार फटका चौकार बघायला मिळेल. त्या फटक्यांची आता आवश्यकता आहे. मागच्या मॅच मध्ये 71 धावा चेस झालेल्या आहेत त्या मैदानामध्ये. नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एंड कडून इथे गोलंदाजी केली जाते. साई तवसळकर यांच्यावरती पहिल्याच बरोबर प्रहार लक्ष्यमच्या थोडं बाहेर दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. एक रन खूप महत्वाचं ठरू शकेल. थोडीशी चर्चा करतायत अक्षय असतील, त्याचबरोबर आपण बघतोय त्यांचे साथीदार म्हणजे अविनाश तांबे 220 विस्फोटक असे फलंदाज आहेत. तर साईवरती चांगलंच आक्रमण करावं लागेल. यष्टीन सावेद यष्टी उद्ध्वस्त आणि फलंदाज अक्षय निवाते बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसतोय राजवीर 11 या टीमला. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय संजू सॅमसन. खऱ्या अर्थानं दापोलीच्या टेनिस क्रीडा विश्वातील चमचमता तारा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नाव संजू आहे, परंतु अगदी आमचे संपूर्ण दापोलीकर या खेळाडूला संजू सॅमसन या नावानंच ओळखतात. आता तो दाखल झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. संजूला अजून देखील खूप चेंडू, एकंदरीत या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये किती रन्स बनवेल, किती कॉन्ट्रीब्यूट करेल आपल्या टीमला हे पाहावं लागेल. चेंडू पडल्यानंतर यावेळेस OUT आउट आणि आपण बघतो तर नक्की संपारचा डिसिजन दिला गेला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक विकेट आहेत. संजू देखील अगदी सरळ पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. मोठा धक्का बसतोय. बॅटिंगसाठी सुबेद जामदार यांना पाठवले नंबर 8 वरती. नंबर 8 वरती सुबेद जामदार आहे. 57ला 6 राजवीर 11 हा संघ 57 रन स्कोरबोर्ड वरती लागले. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साई तवसळकर यांनी 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतलेले आहेत. वन हॅट्रिकचा बॉल. येथे जोरदार अपील केली, लाऊडली अपील. एक दुसरा धावेचा प्रयत्न सक्सेसफुली. दुसरा रन देखील पाहायला मिळतोय. षटकातील देखील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुमित जामदार नंबर 8 वरती पाठवलेला आहे. लाजवाब इथे बॉलिंग चालू आहे साई तवसळकर यांच्या माध्यमातून. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. इथे 2 रन्स खात्यामध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत. एक रन्स खूप चांगल्या पद्धतीने घेतोय. दापोलीकर तुम्ही कुठे जाऊ नका. या मॅच नंतरला टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी
धुरंधर प्लेस पाहायला मिळतील. सुमित डेके आणि त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे देखील इन ऍक्शन मध्ये दिसतील. यानंतरच्या नेक्स्ट मॅच मध्ये ऑल इंडिया ओपनचे आयकॉन देखील असतील. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा मोठा प्रहार केलाय सुमित जामदारच्या बॅटमधून. शानदार दमदार सुमित जामदार 6 रन षटकार. आणि त्याचबरोबर 6चा खेळ समाप्त झाले. धावसंख्या 67 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 68 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आपण लगेच टॉस करून घेतोय. यानंतर दानिश वॉरियर्स आणि कृष्णराज सोबत कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बोकच्या समोर या. लगेच टॉस करणार आहोत आपण. कृष्णराज आणि त्याचबरोबर दानिश वॉरियर्स. आपण जाऊयात मॅच समोरीकडे. समीर सावंत यांनी 3 चेंडू फेस केले, त्याचबरोबर 1च रन्स बनवले. त्याचबरोबर किरण पवार 8 चेंडू 14 रन्स बनवले. संदेशनं 6 चेंडूंमध्ये 12 रन्स. अक्षय तावडे यांना 8 चेंडूंमध्ये 14 रन्स बनवले. अक्षय निवाते यांनी 5 चेंडूंना फेस केले, 8 रन्स बनवले. अविनाश तांबे 2 चेंडू फेस केले, त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर 6 रन्स बनवले. संजू गोल्डन डेकचे शिकार बनले. आणि सुमित जामदार यांनी शेवटचे 3 चेंडू फेस करत असताना 8 रन्स बनवले. ओव्हरऑल 67 रन्स ऑन बोर्डला लागले. 6 विकेट्स देखील पाहायला मिळाल्या. एकंदरीत ओमकारनं 1 षटक टाकलं, 7 रन्स खर्च केले. आकाशनं 2 षटकं टाकली, 2 महत्वपूर्ण विकेट घेत असताना 25 रन्स खर्च केले. उसामा दस्तेचं 1 षटक ज्याच्यामध्ये त्यांनी 9 रन्स खर्च करत असताना 2 विकेट देखील घेतल्या. असदनं 1 षटक टाकलं, 11 रन्स खर्च केले. साई तवसाळकरचं शेवटचं षटक ज्याच्यामध्ये 13 रन्स खर्च करत असताना त्यांनी 2 महत्वपूर्ण विकेट देखील निश्चित घेतलेले आहे. आतुरताच विश्रांती घेऊयात, त्याच्या अगोदर एक टॉस करूयात. दानिश वॉरियर्स विरुद्ध कृष्णराज बोथ कॅप्टन टॉस करण्यासाठी या. याच्यानंतर आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्याला नामांकित नावं प्रथमेश ठाकरे, सुमित ढेके ज्यांना टेनिस क्रिकेट विश्वाचे बाहुबली या नावाने ते प्रसिद्ध आहेत. तर दुसऱ्या बाजूला मसूद गजगे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय गुलाम घोष आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो डीजे, थँक्यू व्हेरी मच. कॉम्बॉक्स मध्ये थोडस आपण चेंजेस करूयात, परंतु कॉम्बॉक्स मध्ये एक दापोलीचा सुमधुर गोड आवाज ऐकतोय. जाऊयात तेजस पवार सर यांच्याकडे. थँक्यू.
धन्यवाद सनी सर. आपण पाहिलं तर चॅम्पियन्स लीग 2026 आजचा पहिला दिवस आपण सामना पाहतोय राजवीर 11 आणि प्रिन्सेस शकीला. राजवीर 11 संघाने प्रथम फलंदाजी केली आहे. अडुसष्ट धावांचं लक्ष ठेवलंय. स्ट्राईकला ओसामा. आता मात्र पॉइंटची चिंच फटका तेवढी चांगली फिल्डिंग होते. धाव मात्र एकच मिळणार आहे कारण 68 धावांचं लक्ष. आधीची मॅच आपण पाहिली तर जवळपास 72 धावांचं लक्ष पारित केलं होतं ते साई सुभाष या संघाने. त्यामध्ये जयराम या संघाचा खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये आणि पहिली 50 आपण पाहिलेत. गोलंदाजीला सज्ज होतं अक्षय. आता जबरदस्त प्रहार करतोय. जातोय बघूया किती धावांसाठी. जबरदस्त फटका जातोय 1 बाउंस 4 धावांसाठी. 68 धावांचं लक्ष्य मात्र सुरुवात जबरदस्त करतोय. नक्कीच अक्षय वर्सेस अक्षय आपण पाहतोय. अक्षय बॅटिंगला येतो. मॅन फ्रॉम जालगाव कुंभारवाडी. आता मात्र चांगला चेंडू थोडासा व्हेरिएशन नक्कीच करतोय मात्र धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू होतोय. आपण पाहिलं तर वैशिष्ट्य चॅम्पियन्स लीग 2026 कारण आपण पाहिलं तर देशभरातील नामवंत खेळाडू या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आहे. याचे आयोजक आहेत शेखरजी आगरे, बाबा पवार, साई देसाई यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. थोडासा स्लेअर चेंडू. गुळलींचा चेंडू होतो. बॅटवर चेंडू आला नाही. याला म्हणतात गोलंदाजी. थोडासा फटका मोठा पडला होता. त्यानंतर मात्र गोलंदाजी आता मात्र चांगली होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र बघूया जबरदस्त फटका मारतोय. झेल खाली जात आहे मात्र झेल होत नाहीये. या दरम्यान 2 धावा सोडण्यात यश येत आहे. आणि यानंतर आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात पाहतोय अक्षय. यानंतर दानिश वॉरियर्स आणि कृष्णराज फायटर्स. चला टॉस साठी यायचं आहे. यानंतर तुमचा लगेच टॉस होऊन याच दरम्यान पुन्हा एकदा 1 बाउंस 4 धावा. जबरदस्त फलंदाजी होते. आपण पाहिलं तर पहिल्या षटकांचा ते खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहूया. अकरा धावा. पहिलं षटक संपलाय. धावसंख्या 11. त्याला टॉस आपण करून घ्यायचंय. स्वप्नील शिंदे आणि शोएब बनमारे एक नावाजलेले स्टार खेळाडू त्या 2 खेळाडूं दरम्यान यानंतर सामना होणार आहे. शरीफभाई मणियार यांना विनंती करतोय तुम्ही टॉस करून घ्यायचा. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आले. टॉस मणियार सरांना विनंती करतोय. शरीफभाई मणियार यांना विनंती करतोय टॉस करून घ्यायचा आहे.
आविष्कार गोलंदाजीला सज्ज होतोय. कृपाताई घाग मॅडम यांकडून गोलंदाजीला बघूया. झेल होत नाहीये, बॅट चिकट होत आहे, मात्र तिथे एक धाव सोडण्यात यश येत आहे. आविष्कार एक दापोलीतला एक नामवंत खेळाडू आहे आणि पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. मी कशी म्हटलं की हे दोन सलामीचे फलंदाज आहे, त्यानंतर मात्र अजूनही मोहसिन बुरुणकर सारखा खेळाडू स्टार बाकी आहे, जतीन साळगावकर सारखा खेळाडू बाकी आहे. मात्र त्यांच्या मनात इच्छा असणार आहे की आज खेळाडूंनी ही धावसंख्या पूर्ण करून संघ विजयी करावा. नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये राज फायटर हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकण्यात प्रथम फिल्डिंग स्वीकारले. या दरम्यान थोडीशी मिसफिल्ड होते आणि या दरम्यान 2 धावा जोडण्यात यश येत आहे. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील आपण सामने पाहतोय. स्पोर्ट्स स्ट्रीम्स यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह या सामने आपण पाहणार आहोत. या जन्मचे आमचे सहकारी आमचे परम मित्र सौद भाई उर्फ काका यांचं इथं आगमन झालं, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आविष्कार गोलंदाजी सज्ज होतोय. आता मात्र चांगला यॉर्करला चेंडू होता, धावा मात्र मिळत नाही. आता पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता मात्र चांगला फटका आहे, कारण आपल्या बॅटवर चेंडू नाही येत असेल ना तर सिंगल धाव करून स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे आता स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आता मात्र उसामा एक स्टार खेळाडू आहे, मात्र अजून बॅटवर त्याचा चेंडू आलेला नाहीये. मात्र क्षमता आहे, स्टार खेळाडू आहे. नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम यांकडून गोलंदाजीला सज्ज होतोय. पुन्हा एकदा आविष्कार. आता मात्र ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा फटका मारतोय, मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्यात यश येत आहे. आता मात्र 2 षटकांचा इथे खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहूया. किती लेट जाते? 16 फक्त 6 धावा 5 धावा दिल्यात. या षटकात चांगली गोलंदाजी केली आविष्कार यांनी. पहिल्या षटक पाहिलं तर 11 धावा होत्या, त्यानंतर 5 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. सर्वात एक नावादिली स्पर्धा दापोली चॅम्पियन्स लीग 2026 आजचा पहिला दिवस आहे. यासाठी सन्माननीय साधनाताई बाळासाहेब बोत्रे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी आणि नगरपंचायत नगरसेविका, त्याचप्रमाणे रवींद्रजी क्षीरसागर साहेब नगरपंचायत दापोली नगरसेवक, या दरम्यान शीतल फाउंडेशन यांचे लोढा, या सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलंय. यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, तेवढी चांगली फिल्डिंग होते, सुंदर फिल्डिंग होते. धावसंख्या वाढवत आहे, धावा मात्र वाढवायला देत नाहीये. कारण 68 धावांचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा केल्या, त्यानंतर फक्त 5 धावा दिल्या आणि आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते. अक्षय तावडे जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहतोय.
थोडेसे फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय, कारण का डावखुरा फलंदाज स्ट्राईक वर गेलाय. हे जा नव्हे. पुन्हा एकदा अक्षय वॉज अक्षय. बघूया कोण अक्षयचं पारडं जड होतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी होते. आता दुसरी धाव सुद्धा घेण्यात नक्कीच यश येते. चांगली रणबीट देऊन ते विकेट मात्र अपील होतं. मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका आहे आणि जेल टिपतोय आणि पहिला गडी गारद होतोय. का गरज होती, कारण का फटकेबाजी करण्याची गरज आहे. त्यामुळे अक्षयला ही फटके मारणं गरजेचं होतं आणि त्या दरम्यान गडी बाद होतो तो अक्षय. मात्र गोलंदाजी खूप चांगली होती त्या अक्षयची. नक्कीच कर्णधाराची थोडीची स्ट्रॅटेजी जी असेल, कारण का मोहसिन सारखा खेळाडू आहे, आकाश सारखा खेळाडू आहे, मात्र डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच माइंड त्याचा असेल, त्याच्यामुळे तो आधी बॅटिंगला गेलाय. नंबर 3 वर शावेचा स्वतः कर्णधार संघ मालक आहे. कर्णधार मोहसिन नक्कीच आहे, मात्र संघ मालकाच्या डोक्यामध्ये असणारा नक्कीच आपल्यामध्ये क्षमता आहे. हे 2 स्टार खेळाडू असताना स्वतः थोडंसं प्रमोट केलंय. पुन्हा एकदा अक्षयचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारला. बघा झेल होतोय का, आणि पहिल्याच चेंडूवर संघ मालक स्वतः शावेज नवसेकर बाद होत आहेत. आपण पहिल्या धावसंख्या फक्त 19 आहे. मात्र आता दापोलीत एक स्टार खेळाडू, एक जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आकाश सकपाळ, याच्याकडे मोठी अपेक्षा नक्कीच आहे संघाकडून. कारण एक मोठा स्टार खेळाडू आहे आकाश सकपाळ. आरामात बैसू नको, कॅमेरा वापरू नको. ओसामा सुद्धा स्टार खेळाडू आहे, मात्र ओसामा अजूनही त्याची बॅट शांत आहे. मात्र आता आकाश गेलाय. मात्र अक्षय जबरदस्त गोलंदाजी करणार पडतोय. 15 ते 20 बॉलचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीला पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाज अक्षय. स्ट्राईकला आता मात्र आकाश. आता मात्र बघूया पुन्हा एकदा जोरदार पाहाय, झेल होतोय का पाहायचं गरजेचं असणार आहे. आणि हा झेल सोडतोय, झेल सोडतोय. आकाश सारख्या खेळाडूचा झेल सोडणं किती महागात पडू शकतं ते नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला कळेल. मॅच चालू आहे, मात्र झेल पकडणं गरजेचं होतं. आकाश सारखा स्टार खेळाडू आहे आणि याच दरम्यान 2 धावा मिळत आहेत.
इथे 2 षटकांचा खेळ संपतोय. धावा संख्या 21 वर 2 धावा बाद होत आहेत. 18 चेंडू आणि आता मात्र 47 धावांची गरज आहे. 47 18 चेंडू आणि 47 धावा. आता मात्र ओसामाला बॅटिंग करावी लागेल, थोडासा गिअर चेंज करावा लागेल, कारण का आपण सलामीला आलोय आणि अजूनही बॅटवर चेंडू येत नाहीये. थोडासा वेळ तुम्ही घेतलेला आहे. आता या वेळेचं रूपांतर षटकार चौकारामध्ये व्हायला पाहिजे, तर संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. थोडस प्रेक्षकांना गणित डोक्यात आलं असेल की मोहसिन सारखा खेळाडू दरवेळेस सलामीला येतो, मात्र अजूनही तो सलामीला आलेला नाहीये. आता होता जबरदस्त, वा बाई वा, उडाया, याच बटक्यांची गरज आहे. मी म्हटलं होतं ओसामाकडे क्षमता आहे, थोडासा वेळ घेतला होता आणि वेळेचं रूपांतर त्याने या षटकामध्ये मध्ये करून दाखवतो आणि षटकार मारतोय. याच फटक्यांची गरज आहे. ऑन फायर आता मात्र होतोय तो ओसामा. आविष्कारने आधीच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, मात्र ओसामा थोडासा वेळ घेतला होता आणि त्या वेळेचा थोडासा फरक पडताना आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडू षटकार वसूल करतोय. आता मात्र निश्चित हा स्वैर चेंडू आहे आणि अशा 2 धावा मिळतात. नक्कीच दडपण वाढलं असणार, कारण पहिल्या चेंडू शिवाय आपण षटकार मारतो ना, आता गोलंदाजावर दडपण नक्कीच वाढलेलं असतं. नक्कीच या षटकामध्ये थोडासा कमबॅक करताना आपण पाहतोय तो प्रिन्सेस शकीला. पुन्हा एकदा कृपाताई काग मॅडम यांकडून गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू, थोडासा वेरिएशन करतोय, थोडासा चेंडू मागे घेतोय, थोडासा स्लोअर चेंडू टाकतोय आणि त्याचा फायदा नक्कीच घेतोय. पुन्हा एकदा आविष्कार. आता मात्र जोरदार प्रहार आहे, जबरदस्त फटका आहे आणि हा सुद्धा जातोय. गगनचुंबी षटकार, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे. जबरदस्त फटकेबाजी करताना आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र ही चांगली रणनीती आहे, कारण आकाशला सुद्धा माहिती आहे आणि ओसामाला सुद्धा माहिती आहे फटकेबाजी होते आणि त्यामध्ये सिंगल धाव सुद्धा घेणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे हा खेळ चालू आहे. आता जबरदस्त प्रहार, काय फटका मारलाय, जबरदस्त बॉलच्या दिशेने फटका जातोय षटकारांसाठी. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फटका. आधी शांत होता वादळ, आता मात्र मैदानामध्ये घोंघावताना दिसतंय. जबरदस्त फटका ओसामा याच्याकडून, कारण का आकाश सारखा खेळाडू गेला त्यामुळे थोडीशी एनर्जी येतेच आणि ती एनर्जी आपण पाहताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र धीम्या गतीने फटका मारतोय, कारण माहिती आहे एक षटकार आपण मारतोय, पुन्हा एकदा सिंगल धाव घेतो. तीच प्रमाणे आकाश सुद्धा ते सुद्धा केलं होतं. षटकांचा इथे खेळ संपतोय. धावसंख्या आपण 44, 44 धावा.
12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. जबरदस्त कमबॅक केलाय ते ओसामा आणि आकाश याने. थोडस मागडे षटक आविष्कार याचं. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. काय पहिला मॅच आपण पहिला सामना सुद्धा पाहिला ना, जबरदस्त मॅच झाली. त्यानंतर आता सुद्धा 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. मय नक्कीच पाहिलं तर 12 चेंडू 24 धावा. किरण पवार एक नावाजलेला स्टार खेळाडू, महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव किरण पवार आता मात्र गोलंदाजीला सज्ज होतोय. 12 चेंडू 24 धावा. आता मात्र त्याच ताकदीचा खेळाडू समोर आपण खेळताना पाहतोय. बारा चेंडू 24 धावा. किरण पवार गोलंदाजीला सज्ज होतोय. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, गेम गई तारा मंडल, जबरदस्त बडका 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, मोठा आघात होतोय. पुन्हा एकदा किरण पवार सज्ज होते. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. आता मात्र कशी गोलंदाजी करतो बघूया. आता पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे, बघूया किती धावा मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा 1 बाउन्स होते 4 धावांसाठी. किरण थोडासा नाराज आहे, मात्र बॅक टू बॅक जबरदस्त 2 फटके. जबरदस्त काय कमबॅक केलंय. येस थोडस पंच थांब, सामना चालू होतोय. येस ओके. पुन्हा एकदा किरण गोलंदाजीत सज्ज होतोय. आता मात्र बॅटची थोडीशी कडेली, मात्र ठीक आहे. आपल्या संघासाठी चांगलं योगदान आपण पाहतोय. थोडासा नक्की नाराज आहे, बॅटवर चेंडू आला नाही, मात्र पहिले 2 फटके जोरदार मारले. त्याच्यानंतर ओसामाला त्याने चान्स दिला सिंगल देऊन. जय अभी तो शुरुआत आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कारण दुसरा सामना आपण पाहतोय आणि अशी सामने पहिल्यांदाच सुरुवात झालेली आहे. आणि मात्र 1 धाव मिळते. कृष्णराजाचे संघमालक विकासजी राठोड साहेबांचे आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा बघूया, जोरदार पार होतोय की झेल होतोय. सुमित झेल खाली जातोय आणि चूक करत नाहीये. एक मोठा फटका मारच्या नादामध्ये आकाश बाद होतोय. मात्र संघासाठी चांगलं योगदान देऊन तो माघारी परततोय. मात्र जर थांबला असता, जर फिनिश करून आला असता तर नक्कीच त्याला सुद्धा बरं वाटलं असतं. मात्र एक मोठा फटका मारतोय आणि गाडी बाद होतोय. याच दरम्यान 7 चेंडूने 12 धावांची गरज आहे. याच दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय राहुल आंबेकर.
मॅन फ्रॉम कळंबट. मात्र अजूनही प्रेक्षक वर्ग आहे ना तो लालाला बघायला इच्छुक आहे. मात्र लाला थोडासा थांबलाय. याच दरम्यान एक स्टार खेळाडू देशभरातील जे क्रिकेटर्स आहेत त्यांचं नाव घेतात ते आमचे लाडके सर्वांचे सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे यांचे इथं आगमन झालंय. यानंतर त्यांचा सामना यानंतर होणार आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी समालोचक कक्षाकडे यायचं आहे. सुमित ढेकळे प्रथमेश ठाकरे यांना विनंती करतोय की त्यांनी यायचंय. गोलंदाजीला सज्ज होतोय किरण. स्ट्राईकला आता मात्र पुन्हा एकदा थोडासा चेंजेस करतो. याला म्हणतात किरण पवार. किरण पवार का नाव आहे चर्चेत कारण का 2 मोठे फटके मारले होते त्यानंतर थोडंसं कमबॅक नक्कीच करताना आपण पाहतोय. याला म्हणतात एक्सपिरियन्स खेळाडू, याला म्हणतात स्टार खेळाडू. यानंतर 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू. थोडंसं कमबॅक नक्कीच किरण पवार यांनी केलंय. दापोली चॅम्पियन्स लीग 2026 चे मुख्य प्रायोजक आहेत ते सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि नगरपंचायत दापोली नगरसेवक, त्याप्रमाणे रवींद्रजी क्षीरसागर साहेब नगरपालिका दापोली नगरसेवक, त्याप्रमाणे शीतल फाउंडेशन लोढा आणि जे मेन प्रायोजक आहेत ते साईराज देसाई, बाबा पवार. जे आयोजक आहेत ते साई राज देसाई, बाबा पवार, शेखरचे आगरे. कारण शेखरचे आगरेचं नाव घ्यावं कारण का त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आपण पाहतोय. कारण डीपीएल असेल त्यांनी सुद्धा ही सुरुवात करताना आपण पाहतोय आणि ही सुद्धा चॅम्पियन्स लीगचं जे त्यांनी सुरुवात केली त्यांची संकल्पना जबरदस्त आहे. आणि जी आपण मुलींची टुर्नामेंट पाहिली त्यामध्ये सुद्धा लगेच त्यांचा पाटा आहे. 6 चेंडू 12 धावा. अक्षय निपाते. नगराध्यक्षा कृपाताई घाट मॅडम यांकडून गोलंदाजीला सज्ज होतोय तो अक्षय. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू. काय कमबॅक पुन्हा एकदा करतोय. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. आता मात्र चांगला फटका आहे. मात्र सिंगल धाव मिळते की 2 धावा घेण्यात येऊ शकते. बघूया. चांगला थ्रो आहे, चांगला थ्रो आहे. रनआउटचा खतरा आहे, रनआउटचा खतरा आहे. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउटचा. नॉट आउट. नक्कीच डाऊटफुल होता. नक्कीच चांगली बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा मिळतात.
मात्र ओसामा स्ट्राईकवर आहे. ओसामा आहे तोपर्यंत नक्कीच शक्य आहे, मात्र अक्षय पुन्हा चांगली गोलंदाजीला सज्ज होतो. आता पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बघ धावा मिळत आहेत. एक धाव मात्र दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश येत आहे का. चांगली रन बिटवीन द विकेट होते आणि खराब होता, मात्र त्यामध्ये 2 धावा सोडण्यात नक्कीच यश येत आहे. आता मात्र थोडंसं पुन्हा एकदा 3 चेंडू 8 धावा. आता मात्र उडाया जबरदस्त फटका घेत गई तारा म्हणा टोको गुरु. जबरदस्त काय फटकेबाजी होते, काय ट्विस्ट होते मैदानामध्ये. आता मात्र 2 चेंडू 2 धाबांची गरज आहे. जबरदस्त आगाच काय झालाय या टुर्नामेंटचा, जबरदस्त आगाच. आपण पाहिलं तर ओसामा स्टार खेळाडू मंडणगड तालुक्याचा बिलॉंग करतोय. जबरदस्त फलंदाजी. पहिले 2 ओव्हर पाहिलं ना आगे बाय एकदम शांत होता, त्यानंतर जे वादळ येते ना जबरदस्त वादळ निर्माण करतो. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. दोन चेंडू 2 धावांची गरज आहे. आता मात्र जबरदस्त फटका मारतोय, मात्र एक सिंगल धाव येते की 2 धावा मिळत आहेत. मात्र सिंगल धाव घेतोय आणि दुसरी धाव घेण्यात यश येत आहे का, आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश येत आहे. मात्र थोडस थांबायचं आहे, कारण का रिव्ह्यू घेतलाय. दुसऱ्या धाव्यासाठी रिव्ह्यू घेतलाय. मात्र काय फलंदाजी केले ओसामा याने, जबरदस्त फलंदाजी केले. अति 2 ओव्हर थांबला होता, त्यानंतर म्हटलं तो थांबण्याचं कामच नाही केलं आणि धुवाधार बॅटिंग त्याला साथ दिली ती आकाशाने. आपण म्हणा टोचन द्यायला लागते, त्याप्रमाणे टोचन दिली ती आकाशने आणि मात्र उभारी घेतली ती ओसामाने. जबरदस्त. गडी बाद आहे. एकच रन ना. एकच धाव मिळते. पुन्हा एकदा मैदानामध्ये ट्विस्ट. ऑफिशियल जरा 1 मिनिट थांबायचंय, पंच जरा विनंती करतो. यस कंपल्सरी चेस आहे. एक चेंडू आणि 1 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेस. चला काय चाललं मैदानामध्ये, जबरदस्त. काय ओसामाने फटका मारल्यानंतर मग पुन्हा एकदा कमबॅक अक्षयने केलंय. 1 चेंडू 1 धाब्यांची गरज आहे. आता मात्र स्वैर चेंडू डोक्यावर हात नक्कीच लावलाय, मात्र डोक्यावर हात लावून काय फायदा नाही आहे. मात्र छोटा इमादा नक्कीच खुश आहे आणि तो सेलिब्रेशन करायला आतमध्ये मैदानामध्ये गेलाय. संघ विजय झालाय तो प्रिन्सेस शकीला. शावेजभाई नवसेकरच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य नक्कीच आहे. पहिलाच सामना आणि संघ विजय झालाय. यानंतर होणारा सामना आपण पाहतो. दोन्ही संघ शेक हँड करून यायचं, प्रत्येक लक्षात